ईश्वर सेवा आणि गुरुसेवा ह्या दोन्ही जीवनामध्ये करायच्याच असतात. परंतु गुरु कोणाला प्राप्त होईल आणि अमक्या कारणाने प्राप्त होईल असं काही सांगता येत नाही. हे योगायोग आहे. परीसला लोखंड लागल्यावर त्याचं सोनं होतं, परंतु त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हायचा कधी काय हे काही सांगता येत नाही. ते तसा हा योगायोगची गोष्ट आहे. पण आपण एवढं करू शकतो की जरी आपल्याला बरं त्या गुरु योग्य असतील, ते आपल्या सहवासातही राहत असतील, तरी आपल्याला त्यांच्यावर गुरुत्व बुद्धी व्हायला पाहिजे ना. ती होण्याला सुद्धा जास्त गुरु भेटायला पुण्य लागतं, त्यापेक्षा त्याच्यावर श्रद्धा व्हायला अधिक पुण्य लागतं. त्याच्यापेक्षा अधिक त्यांचं श्रवण व्हायला त्याच्यापेक्षा जास्त अधिक पुण्य लागतं. श्रवण केल्यानंतर तसं आपलं आचरण होण्याला अधिक पुण्य लागतं. आणि ते किती लागतं हे मोजून सांगता येत नाही. त्याला फलबल कल्पनीय आहे म्हणतात. म्हणजे आपल्याला जेव्हा जीवनात आपली श्रद्धा झाली, हे गुरु माझ्या जीवनात आले, त्यावेळेला समजायचं की आपलं अनंत जन्मातली आपली ईश्वर सेवा आहे ती पूर्ण झाली. म्हणजे गुरु भेटले बाबा, इथंच आपलं मोक्ष प्राप्त. त्याच्यामध्ये गुरु ज्या अर्थी आपल्याला प्राप्त झाले त्या अर्थी गुरु कृपा आपल्यावर आता होईल. आणि काही झालं तरी आपण आता हे गुरु सेवा सोडायची नाही असं प्रकारे. पण हे बोध कित्येक वर्ष राहून त्यांच्याविषयीच्या चुका लक्षात येतात. ते तर सामान्य मनुष्य आहे असं वाटतं, किंवा आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे असं पण वाटतं. अशा अनेक प्रकारचे प्रतिबंध येत राहतात. पण हे प्रतिबंध निवृत्त तेव्हाच होतात जेव्हा ईश्वराची पूर्ण कृपा होते. आणि गुरु त्यावेळेला आपला अंगीकार त्यांनी केला पाहिजे. पुन्हा अंगीकार करून नुसतं केला, सेवा केली, परंतु त्याने आपल्याला वेदांत तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. त्यासाठी ते श्रीगुरु श्रोत्रिय पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे शास्त्राचं खूप ज्ञान पाहिजे. नुसतं शास्त्राचं ज्ञान असेल आणि त्यांना स्वतःला ब्रह्मानुभूती किंवा ब्रह्म साक्षात्कार नसेल तर अशाही गुरूंच्या जीवनात उपयोग होत नाही. आणि नुसते श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, पण शंका विचारली का आज नाही उद्या ही काय विचारण्याची वेळ आहे का असं जर म्हणत असतील तर ते उदार नाही, ते उदार पण असले पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की गुरु जीवनात जेव्हा येतील त्यापुढे त्या मनुष्याची कशी धारणा असली पाहिजे याविषयी कृष्ण परमहंस देवांनी असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी यथा देवे तथा गुरु. जितकी आपले ह्या यस्य देवे पराभक्ती, ज्याची ईश्वरावर परम भक्ती आहे. ईश्वर काही कुठं पाहायला मिळालं नाही, इंद्रियाला दिसत नाही, पण शास्त्र सांगतं ना, त्याची त्याची आपण त्याला पूर्णपणे समर्पित होतो ईश्वर भक्तीला. तर यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. जशी आपल्या देवावर असते ना, तसं जेव्हा संत आपल्या जीवनात येतात आणि त्यांच्याविषयी गुरुत्व बुद्धी होते, तर त्यावेळेस ते गुरु म्हणजे साक्षात ईश्वरच आहे. ईश्वर आणि गुरु यांच्यामध्ये भेद जोपर्यंत वाटतो ना, तोपर्यंत त्या पुरुषाला गुरुकृपा होत नाही. म्हणून गुरु आणि ईश्वर हे दोन्ही एकच आहे. आणि तस्य ते कथित आहे अर्थ. आणि त्याला जर गुरुनी काही सांगितला उपदेश तर तो उपदेश फलीभूत होतो, त्यांना अनुभवायला येतो. पण जर त्याची एवढी श्रद्धा नसेल तर होत नाही. त्याच्याविषयी त्यांनी उदाहरण दिले. कधी कधी काय होतं, आपण ईश्वर भक्ती करतो आणि जीवनामध्ये गुरुभक्ती पण करतो, परंतु अशा वेळेला मग गुरुची भक्ती करायची का ईश्वराची भक्ती करायची असं वाटतं. मनुष्याला वाटतं की हे गुरु तर मानव आहे, यांची सेवा करावी का अमानवी असणारं जे परमात्मा तत्व आहे, ईश्वर तत्व, त्याची सेवा करायची. तर त्यांनी सांगितलं की जितकी देवाची श्रद्धा आहे तेवढी गुरुची सेवा केली पाहिजे. आणि गुरुची सेवा जेव्हा आपल्याला मिळते जीवनात, त्यावेळेला ती गुरु हेच ईश्वर असल्यामुळं ईश्वराची वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. आणि गुरु जेव्हा देह ठेवतात तर त्यावेळेला ते गुरु शरीराने जरी गेले तरी ते शरीर कुठे जातं, ईश्वर स्वरूपात. म्हणून आपण जेव्हापर्यंत गुरु आहे तोपर्यंत गुरु सेवानेच आपण कृतार्थ व्हायचं. आणि ज्या वेळेला गुरु जातात तेव्हा ते ईश्वराची सेवा आपण करायची. पण कोणती दोन्ही एकच आहेत. आणि असं जो पुरुष आहे त्यालाच गुरुने केलेला उपदेश कळतो. कधी कधी गुरुचा एखादा विषय राहिला असला किंवा त्यांचा देह पडला तरी नंतर ते त्याला कृपा करू शकतात.